शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण पारंपरिक शेती पाहिली आहे, पण आज आपण अशा वेगळ्या प्रयोगाला आपण भेट देणार आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, की तुम्हाला ही सगळी खजुराची झाडं दिसतायत. खजूर हे पीक मुख्यतः इराक या देशातील आहे. भारतातही प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये ही शेती केली जाते. पण आपण आहोत मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या तनवाडी या गावात. या गावातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने खजुराची रोपं लावून एक नवीन प्रयोग केलेला आहे. या प्रयोगाविषयी आपण माहिती घेणार आहोत. बरही जातीच्या खजुराविषयी आपण माहिती घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर कृषी विज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, एक आगळा वेगळा प्रयोग असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आज आपल्या सोबत आहेत प्रगतिशील शेतकरी जगदीश शेडगे सर. त्यांच्याशी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, कृषी विजनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा की तुम्हाला किती एकर शेती आहे आणि खजुराचं क्षेत्र हे किती एकर मध्ये आहे? आम्हाला 25-30 एकर शेती आहे. म्हणजे 3 एकर मध्ये आपण लावलेलं आहे. 3 एकर मध्ये 181 झाडं आहेत. आणि किती वर्षापासून तुम्ही खजूर शेती करता? ह्याला आता पूर्ण 6 वर्ष झाले. 7वं वर्ष चालू आहे. 7व्या वर्षात हे 4थं पीक आहे आपलं. आपण आता बघतो की सगळीकडे पारंपरिक शेती आहे, तर खजूर शेती आपण करावी असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे याचं आम्ही दुसरीकडे एका जागेवर झाडं पाहिले होते आणि उत्पन्न भरपूर आहे. एका झाडाला 1.5 ते 2 क्विंटल पर्यंत माल येतोय आरामशीर. 1.5-2 क्विंटल पर्यंत. आणि विक्रीला मार्केट बी चांगलं आहे. याला भाव चांगला आहे, गोडी चांगली आहे खायसाठी. आता एक बार इथं जर घेतलं, कोणी जर घेतलं इथं, तर इथं भरपूर म्हणजे दुसऱ्या व्यक्ती माणूस जास्त वाढवून घेतो. पहिल्या वेळेस अर्धा किलोच घेतो सुरुवातीला, नंतर 1 किलो 2 किलो, मग नंतर ते त्याच्या हिशोबाने त्याच्या मित्राला यायला द्यायला ते जास्त 5-6 किलो पर्यंत जातो. शेतकरी मित्रांनो, सध्या तुम्हाला झाडाला खजूर दिसणार नाहीयेत. त्याचं कारण असं की काल परवाच सगळ्या झाडांची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि विक्रीसाठी सगळे खजूर ते तिथे ठेवलेले आहेत. खजूर शेती करण्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची असावी? जमीन फक्त याला निचरा होणारी पाहिजे. निचरा होणारी म्हणजे अशी पाणी धरणारी, पाणी साचून राहणारी सारखी ती जमीन नाही चालत. आपण रोपांविषयी बोलूयात. ती कुठून तुम्ही अवेलेबल केली? शे गुजरात मधून आपल्याला ऑर्डर द्यावं लागते, पण ते इराणहून येते, ते बाहेर देशात. हा, तिथून येते ते. आपल्याला तिथं ऑर्डर दिल्याच्या नंतर हे 1-2 महिन्यात आपल्याला रोप भेटतात. म्हणजे आपल्या वातावरणात हे ऍडजस्ट होतील अशीच रोप ही बनवली? हो हो. आता माझ्या हाताने 3-4 प्लॉट चालू झालेले आहेत. 3-4 प्लॉटचे माल चालू आहे त्यांचा. त्यांची विक्री चालू आहे अशी आपल्यासाठी. हा, आपण हे खजुराचं झाड लावलं तर त्याला खजूर किती वर्षानंतर मिळतात? आपलं लागवड झाल्याच्या नंतर 3ऱ्या वर्षी पहिला माल निघणार आपण. तिसऱ्या वर्षी? 3ऱ्या वर्षी. हो. तुमचा पहिल्या वर्षी जो माल निघाला होता तो किती क्विंटल मध्ये होता? पहिल्या वर्षी म्हणजे आमचा त्यावेळेस आपल्याला 4,000 रुपयाला एक झाड भेटलं होतं. पहिले सुरुवातीला रोपाची किंमत? रोपाची किंमत त्यावेळेस आपल्याला 4,000 रुपयाला एक झाड भेटलं होतं. तर त्यावेळेस आपल्याला ते लोक म्हणत होते, तुम्ही झाड घेतले, जेवढा तुमचा खर्च झालाय तेवढा पहिल्याच वर्षी निघत, असं ते म्हणत होते. पण आम्ही म्हणायचो आता आपला 8-9 लाख रुपये खर्च झाला आणि 8-9 लाख रुपये आपल्याला सगळ्या 10 एकर मध्ये होत नाही आणि ह्याच्यात मध्ये कशी होते. तर ते खरं आहे. पहिल्या वर्षी आमचा 8-8.5 लाख रुपयाचा माल झाला. हा, त्यानंतर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तो वाढतच गेला. याला फवारणीची गरज असते, याला पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं? शाला म्हणजे पाणी एवढं जास्त लागत नाही. पाणी एकदम कमीत कमी पाणी लागतंय आणि याला कोणची फवारणीची गरज नाही, कोणचं कीटकनाशक औषधाची गरज नाही. त्याच्यामुळे याला काही होत, त्याला काहीच होत नाही. याला खुरपायची गरज नाही पडत. याला रोटायटर मारला, आता एका साईडने रोटायटर मारलंय, एका साईडने गवतच नाही राहील, असं दुहेरी मारलं की काहीच खुरपायची गरज नाही, काही नाही. सर, याची लागवड कशी करावी? म्हणजे 25x25 झाडाचं अंतर काय असावं? 25 पेक्षा कमी नाही चालणार. अच्छा. याच्यात 27 केलं 30 केलं तरी चालतंय, पण 25 पेक्षा कमी नाही करायचं अंतर. आणि आता आपण हे मध्ये बघू शकतो की आंतरपीक आपण घेऊ शकतो. हो, कोणता? कायम घेऊ शकता. गहू घेऊ शकता, कांदा घेऊ शकता. पहिले 3 वर्ष माल येऊस तर तुम्ही सोयाबीन सुद्धा घेऊ शकता त्या टायमात. मेल फिमेल प्रपोर्शन, नर मादीचं प्रमाण हे कसं असावं? हे नर मादीचं प्रमाण हे 12, कमीत कमी 12 झाडामागे पाहिजे.
ह्याच्यामध्ये कसं आहे, पोलिनेशन जे करतो आपण ते पोलिनेशन मधमाशीनी 100% होत नाही. मग 100% कशामुळे होत नाही की हे जे झाड फुटतंय त्यावेळेस याला टायमिंग आहे 25 ते 30 तासामध्ये या नर जातीच्या फुलाचं पावडर ह्याच्यावर पडायला पाहिजे. म्हणजे 25-30 तासात मधमाशी जर त्याच्यावर नाही गेली तर ते फेल जाऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला ते हाताने करावं लागतं. आर्टिफिशियल आपल्याला ते करावं हो. लागतं पॉलिनेशन. तर त्याचा कालावधी कधी असतो? त्याचं जानेवारी फेब्रुवारी मध्ये कंपल्सरी जानेवारी फेब्रुवारी ज्या 15 जानेवारी ते फेब्रुवारी, समजा 15-20 फेब्रुवारी पर्यंत पॉलिनेशन करावं लागतं. तेवढं 1 महिन्याचं काम असतं त्याचं. आणि एकदम सोपं आहे, ते काही अवघड नाही. पोलिनेशन म्हणजे शेतकरी काय होतात लगेच म्हणतात पोलिनेशन कसं करायचं, काय करायचं. ते एवढं सोपं आहे की दुसऱ्या शेतीत कोणचं, ह्याच्यात जे आपण काम करतो शेतीत दुसरं कोणचं बी काम अवघड आहे करायला, पण हे ह्याच्यातलं काम करायला एकदम सोपं आहे. सोपं. आणि मजूर याला लागतात का? मजूर एकदम कमीत कमी लागतात. कमीत कमी म्हणजे या पूर्ण शेतीलाच मजूर कमी लागतात. हो. असं तुम्ही म्हणताय. मजूर म्हणजे आता ह्याला फवारणी नाही करायची म्हणजे मजूर लागणार नाही, खुरपायचं नाही म्हणजे मजूर नाही, रासायनिक खत टाकायचं नाही म्हणजे मजूर लागणार नाही. सगळं ट्रॅक्टरने एका माणसाने काम होत आहे सगळं. आणि हे पाणी व्यवस्थापन, आता काही ड्रिप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन असं आहे ना. ठिबक आहे. सर, विक्री व्यवस्थापनाविषयी आपण बोलूयात. तर याचं विक्री व्यवस्थापन कसं असतं? विक्री व्यवस्थापन म्हणजे तुम्ही कोणत्याही मार्केटला माल देऊ शकता, पण मार्केटला तुमचा व्यापारी डायरेक्ट तुमचं जिथं जो स्वतः स्टॉलवर लावल्यापेक्षा अर्ध्या किमतीतच कुठेही जा तुम्ही अर्ध्या किमतीतच माल जाणार. तर ह्याच्या आमचे डायरेक्ट इथं जागेवर कुठं खर्च नाही, वाहतूक नाही, तोडायचा, पॅक करायचा आणि इथे विकायचा जागेवर, म्हणजे डबल पैसे होते आम्हाला. इथं व्यापारी डायरेक्ट 100-125 रुपये घेतो, इथं 200 रुपये जातोय. म्हणजे शेतकरी टू ग्राहक. हा, ग्राहक. आणि विक्री याची एवढी होते की म्हणजे दुसरीकडे द्यायची गरज पडत नाही. आता नाहीच विकल्याच्या नंतर आपण व्यापाऱ्याला देऊ शकतो. नंतर ते 50 रुपये किलो गेले तर ते पुरतोय, देऊ पुरत नाही असं नाही. पण इथं डायरेक्ट 200 रुपये किलो पैसे होते आपले, आणि माल विकतोय. नाही विकल्याच्या नंतर द्यावं लागेल आपल्याला बाहेर. आता तिकून जायचं होते, पण आम्ही रस्ता वाकडा करून इकडून आलो. एकदम गोड आहे, नंबर 1 ला आहे. साधारण सर, हा माल किती दिवसात खराब होण्याची शक्यता असते? हा माल 1 महिना टिकतो तोड्याच्या नंतर, त्याच्यामुळे विक्रीला एवढी अडचण येत नाही. तोड्याच्या नंतर 1 महिना टिकतो. आणि त्याच्यानंतर आपण कुठे तो स्टोअर करतो का? हा कोल्ड स्टोरेजला ठेवला ना, तो 1 महिना टिकतो. अच्छा. आणि असा झाडावरचा जरी तोडा तरी असा डायरेक्ट उघडा ठेवला आपण, डायरेक्ट फुलला तरी 5-6 दिवस त्याला काय होत. सर, फळांचं वजन वाढवण्यासाठी अशी काही छाटणी करावी लागते का आपल्याला? छाटणी म्हणजे तसं काही नाही. छाटणीचं म्हणजे आपण याच्यावर जर आपण या घराचे ह्याची ताकद आहे, समजा 1.5 क्विंटल माल धरायची या झाडाची, आणि आपण जर 2 क्विंटल ठेवला तर फळाची साईज बारीक होणार, थोडी गोडी कमी येणार, माल निघतो भरपूर, पण साईज आपल्याला साईज बी पाहिजे, क्वालिटी पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला लिमिटमध्येच फळं ठेवायची, म्हणजे गरज तेवढ्या त्या हिशोबात ठेवायची. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं असतं की उत्पन्न किती निघतं. तर आपण त्यांनाच डायरेक्ट विचारूयात की या 3 एकर मध्ये कमीत कमी त्यांचं उत्पन्न किती निघतं. आता ह्या वर्षी आमचं उत्पन्न, ह्या वर्षी काय झालंय, एका झाडाला 1.5 क्विंटल पर्यंत माल आलाय आमचा. तर 17-18 टनापर्यंत उत्पन्न गेले आमच्या या वर्षीचं 17 ते 18 टन उत्पन्न गेले. हा, तर त्याच्यात कट छाट होऊन आमचं जवळपास 28-30 लाखाचं उत्पन्न या वर्षी सुद्धा झालंय. गेल्या वर्षी सुद्धा ह्याच हिशोबात उत्पन्न झालं. पहिले 3 वर्ष माल वाढत गेला, तिसऱ्या वर्षी म्हणजे जेवढा तिसऱ्या वर्षी माल निघलाय त्याच हिशोबात दरवर्षी माल थोडाफार 1-2 टनाचा फरक, 1 टन किंवा 2 टन कमी जास्त ह्याच हिशोबात उत्पन्न निघणार. म्हणजे प्रॉफिट 28 ते 30 लाख असं दरवर्षी होणार. एकरी कमीत कमी 10 लाख रुपये, 8 लाख रुपयाच्या कमी येत नाही शेती एकरी. शेतकरी मित्रांनो, हे होते प्रगतिशील शेतकरी जगदीश शेडगे सर. त्यांनी आपल्याला सविस्तर अशी खजूर शेतीविषयी माहिती दिली. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर निश्चित इथे येऊन तुम्ही फार्मला व्हिजिट करा, कारण की व्हिडिओ आल्यानंतर बरेचसे कॉल त्यांना जातात, त्यामुळे अनेकदा कॉल उचलणं होतं किंवा होत नाही. पण तुम्ही जर ॲक्च्युअल फार्मला जर व्हिजिट केली तर नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरंही मिळतील आणि फार्मलाही तुम्हाला भेट देता येतील. भेटूया नवीन विषयासोबत पुढील एपिसोडमध्ये. तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.